नमस्कार, वेलकम टू सपनाज फॅशन. फर्स्ट ऑफ ऑल नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 मनापासून शुभेच्छा. या वर्षी सगळं काही तुमच्या मनासारखं हो आणि अख्खं जगच कोरोनामुक्त हो. कधी आपल्याला तेच जेवणाचा कंटाळा येतो. वरण भात भाजी पोळी तेच जेवण. अशा वेळी असं वाटतं कधीतरी समथिंग डिफरंट, काहीतरी टेस्टी खावंसं वाटतं. अशासाठी मी तुम्हाला एक डिश शेअर करते. तिचं नाव आहे व्हेजिटेबल मसाला टिक्की. ती काय साहित्य लागणार आहे ते पाहूया आता आपण. उकडून स्मॅश केलेला बटाटा, सिमला मिरची, गाजर आणि फ्लावर मी बारीक कट करून घेतलेला आहे. वाफवलेला मटार, कांदा, बीट, कोथिंबीर, तेल, खमंग भाजलेलं बेसन पीठ, रवा, लसणाची पेस्ट, ओवा, पांढरे तीळ देखील भाजलेले आहेत, धने जिऱ्याची पावडर, हळद, गोडा मसाला, लाल तिखट आणि मीठ. आता हे सगळं मिश्रण मी एकत्र मळून घेते. पहिला आपण बॉईल केलेला बटाटा घेतला आहे, त्यानंतर हे व्हेजिटेबल सगळे कट केलेले, कांदा, वाटाणा, बीट थोडंच घ्यायचं कारण बीटाने खूप लाल कलर येतो, त्यामुळे बीट थोडंच घ्यायचं. कोथिंबीरीऐवजी आपण पुदिना पण वापरू शकता. आता 1 बेबी स्पून आपण लसूण घेतलेला आहे वाटलेला. एक बेबी स्पून ओवा, पांढरे तीळ, धने जिऱ्याची पावडर, हळद, गोडा मसाला, लाल तिखट आणि मीठ. आता हे मिश्रण आपण छानपैकी मळून घेऊयात. ह्याच्या बाइंडिंगसाठी आपण 4 टीस्पून बेसन पीठ घालूया. वेगवेगळ्या भाज्या घातल्यामुळे मिश्रणाचा कलर रंगीबेरंगी आलेला आहे. तो दिसायला किती छान दिसतोय. पण टिक्कीच करायला घेऊया. टिक्कीज सगळ्या तयार आहेत. ते आपण शॅलो फ्राय करायला घेऊया. त्याआधी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यावर आपण थोडेसे पांढरे तीळ टाकूया. टिक्कीजला चांगला क्रंच यावा म्हणून मी त्या रव्यात घोळवत आहे. आतून सॉफ्ट आणि वरून क्रंची अशा होतात ह्या. 2 ते 3 मिनिट आपण ह्या फ्राय करायच्या आहेत. आता आपण टिक्कीज काढून घेऊया. हे छान भाजलेले आहेत. आता टेस्टी आणि क्रंची टिक्कीज आपल्या तयार झालेल्या आहेत. ह्या आपण तशाही खाऊ शकता कारण ह्याच्यात भरपूर आपण मसाले टाकलेले आहेत, किंवा टोमॅटो सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकता. तर मैत्रिणींनो, ही डिश तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटद्वारे सांगा.